चला तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत अशी गावरान पद्धतीने कटाची आमटी पुरणपोळी सोबत खाण्यासाठी. चला पटकन आता आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करू. तर आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी सोबत खाण्यासाठी कटाची आमटी कशी बनवायची. त्यासाठी मी लांबडा कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडे खडे मसाले घेतले. खोबरं पण घेतलेलं आहे सुकत्तूचे तुकडे करून आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या 1 इंच आलं. आता ते आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये. पुरण शिजून घेतल्यानंतर कटाच्या आमटीसाठी त्यामधला पाणी पण काढून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. यापासून आता कटाची आमटी बनवायची आहे. त्यासाठी मी गॅस लावून घेते आणि गॅसवर ठेवून देते पॅन. पॅन 2 मिनिटं गरम होऊ देते. पॅन गरम झाल्याच्या नंतर त्यावर टाकून देते थोडं तेल. त्यानंतर त्यावर टाकून देते हा बारीक चिरून घेतलेला कांदा. त्यानंतर कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. शकता आपल्या कांद्याला सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. आता त्यावर टाकून देऊ सुकं खोबरं आणि सुकं खोबरं पण भाजून घ्यायचं यावर. खोबरं पण आपलं भाजलंय त्यावर टाकून येते खडा मसाला आणि हे पण चांगलं परतून घ्यायचं. आपलं सगळं परतून झालेलं आता आपण याला प्लेट मध्ये काढून घेणार आहोत. काढून घेतल्याच्या नंतर 2 मिनिटं याला थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचं. पाहू शकता थंड झालेला. आता याला मिक्सरच्या भांड्यात लावून घेऊ बारीक करून. त्यानंतर 2-4 लसणाच्या पाकळ्यामध्ये यामध्ये टाकून द्यायच्या. 1 इंच आलं पण यामध्ये टाकून द्यायचं आणि मिक्सरला बारीक करून हे पाहू शकता असं बारीक झालेलं आहे. आता तडका द्यायला सुरुवात करू. आता आपल्या कटाच्या आमटीला पातेल ठेवून देते आणि पातेल्यामध्ये टाकते तेल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तेल गरम होऊ द्यायचं. नंतर त्याला तेलामध्ये परतू द्यायचं. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही असं तेल सुटलेलं पण आहे. आता त्यामध्ये टाकून द्यायचे आवडीप्रमाणे लाल तिखट. यामध्ये टाकून येते लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि त्यानंतर थोडा गरम मसाला, धनेपूड परत परतून घ्यायचं. त्यानंतर टाकून द्यायचा थोडा काळा मसाला. त्यानंतर मी हे घेतलेलं आहे पुरण शिजून कटामधलं पाणी काढून घेतलेलं आहे कट बनवण्यासाठी. त्यामध्ये हे टाकून दिलेलं आहे. आता थोडं हलवून घ्यायचं. तर त्यामध्ये टाकून द्यायचं चवीप्रमाणे मीठ आणि त्यामधली जोपर्यंत चटणी आपली शिजत नाही तोपर्यंत आपल्या कटाच्या आमटीला चव येत नाही. त्यासाठी 2-3 उकळ्या अशा येऊ द्यायच्या कमी गॅसवर. पाहू शकता आपल्या कटाच्या आमटीला 2-3 अशा उकळ्या पण आलेल्या आहेत आणि खूप असा सुगंध पण यायला सुरुवात झालेली आहे. आता त्यानंतर त्यावर टाकून देते थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली. ही झणझणीत अशी कटाची आमटी तयार झालेली आहे गावरान पद्धतीने.